शांत हो गाडी. उगाच त्या विशालवर विश्वास ठेवला. त्यातून त्या मंजिरीनं चॅलेंज घेतलं. मी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. गप्प बस शांत हो. अगं ही लोक तुला अशीच त्रास देत राहणार आहेत, घाबरवणार आहेत. आपण इथे राहायचं नाहीये. ती शशिकला तुझ्या जीवावर उठलीये. तिला तर तू नकोच आहेस. आपण ना 1 मिनिट सुद्धा इथे थांबायचं नाहीये. हा गप्प चल माझ्या बरोबर. ये बाळा, चल. माझ्या मुलीला फूस लावायची नाही. अशी सांभाळणारेस तू तिला बरं करणार आहेस का तिचा जीव घेणार आहेस? काय करतायत या मॅडम? आता पुन्हा सगळ्या गोष्टींसाठी मिसफायरला जबाबदार ठरवणार, तिच्यावरती सगळं टाकणार. नाही नाही, माझ्या मिसफायरला माझी गरज आहे. तिला असं एकटीला सोडून नाही चालणार. मला तिला मदत करायलाच नाही जाऊ शकत. गेलो तर गार्गी पुन्हा घाबरेल मला. तिला त्रास होता कामा नये. तुला तिची काळजी नसेल, पण मी तिची आई आहे आणि तिला त्रास दिलेला मला अजिबात चालणार नाही. आम्हाला इथे राहायचंच नाहीये. चल चल गार्गी ये. मॅडम प्लीज ऐका तरी. मॅडम लवकर घे ना तू. हो प्लीज ऐका तरी. असं काही नाही तुम्हाला वाटतंय तसं. जरा तरी विश्वास ठेवा माझ्यावर. फार खाल्लं मी, पण होतंय आपल्या मनासारखं आता. व्हायलाच पाहिजे. गेलीच पाहिजे ती पनवती. अगं कसा विश्वास ठेवणार? पहिल्याच दिवशी गार्गी टाकीत बुडता बुडता वाचलीये. आज घाबरली. आणखीन वाट बघितली तर तुम्ही लोक हिचा जीव घ्याल. नाही, मी विषयाची परीक्षा आणखीन नाही घेणार. मी गार्गीला इथे नाही ठेवू शकत. मला दिलेलं चॅलेंज तू नाही पूर्ण करू शकलीस. तुला आठवतंय ना तू काय बोलली होती? जर तू हरलीस तर मी सांगेन ते करशील. मला काय हवंय आणि तुला काय करायचंय. चल आता निघण्याची तयारी करा. चल गार्गी तू पण चालीस मला सोडून. आपण फ्रेंड्स झालो ना. तुलाही असंच वाटतं का मी काळजी घेत नाही तुझी? मम्मा प्लीज ना मम्मा, मला नाही यायचं. मला इथेच थांबायचं. गार्गी अगं काय बोलतेस? तू इथे राहिलीस ना तर तुला खूप त्रास होईल. ही लोक तुला खूप त्रास देतील. नाही मम्मा, नाही त्रास देणार. आंटी आहे ना. आंटी माझं खूप लाड करते. मला आंटी खूप आवडते. मम्मा प्लीज मला आंटी सोबत गार्गी चल माझ्याबरोबर. चल. नाही, मी नाही येणार. मला थांबायचंय. त्यांचं ठरलंय. आता आपण काय करणार? करावं तर लागणार ना. तर काय करायचं त्या मंजिरीला? एवढी हुशार मुलगी, पण आता तिची बुद्धी का काम करत नाही तेच कळत नाही. काही करून विशाल आणि त्या गार्गीला तिला एकत्र आणायचंच आहे. त्यांची मैत्री घडवायचीच आहे आणि नेमकं तेच आपल्याला होऊ द्यायचं नाही. आणि ते कसं करणार आहोत आपण? विसरलास? शशिकला नाव आहे माझं. शशिकला. पूर्वी मी माझ्या काय काय कला दाखवल्या आहेत. आठव. वा वा. वा. पंढरपूर सोडताना जो स्वभाव आपण सोडून आलो तो पुन्हा धरायचा. पुन्हा तशाच कुरगुड्या करायच्या. वा. काय आहे ना, पूर्वी जे आपण डोकं चालवायचो ते इतरांचा वाईट व्हावं आणि आपला आणि फक्त आपलाच फायदा व्हावा म्हणून. पण आता जे डोकं चालवायचं आहे ते आपला फायदा व्हावा म्हणून नाही, तर समोरच्याचं भलं व्हावं, म्हणजे मंजिरी आणि रायाचं भलं व्हावं म्हणून. मग त्यासाठी जर काही पाप करावं लागलं तर ते पाप नसतं. दुसऱ्याचं चांगलं करत असू तर ते पाप कसं ठरेल? उलट आपण मागे केलेली पाप धुणारं ते पुण्य असतं. तेव्हा हे आपल्याला करायचंच आहे. माझ्याकडे एक प्लॅन आहे, ऐकशील? करशील ना? बरं ठीक आहे. ते खाऱ्या डोळ्याची इंद्रायणी स्वतःला लय शाणी समजते ना. सतत बारीक लक्ष ठेवू नये माझ्या मंजिरी आणि रायावर. गार्गीचं भलं व्हावं म्हणून मंजिरी आणि रायाला एकमेकांपासून लांब करते. आता बघ, तिला दाखवते त्या शशिकलाचा इंगा. गार्गी शांत झोपली आता. हो पण मिसफायर आता पुढे काय? प्रॉब्लेम जास्त वाढतच चाललाय बघ. मला नाही समजत आता काय करायचं. गार्गीच्या मनातली माझ्याबद्दलची भीती कशी कमी करायची? बघतेस ना त्याची काय अवस्था होती मला बघून. सगळं कळतंय मला राया. पण हे बघ, तो विठुराया आहे ना कायम आपल्या पाठीशी. तो सगळं ठीक करेल. तू नको काळजी करूस. आणि आपण नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढू. काय मार्ग नाही, कसं करणार? काय करायचं मिसफायर? राया, एक पर्याय आहे. बोल ना मग. काय काय बरे आहे? अरे हा स्पर्श. वर्ष म्हणजे काय? काय करणार? राया, खरं तर गार्गी तुला त्या पांढऱ्या कुर्त्यात बघून तुला घाबरायला लागली. पण त्या आधी तर ती तुला बघून हायपर होत नव्हती ना. उलट ती तुला बघून शांत व्हायची. म्हणून तर इंद्राणी मॅडम तुला तिच्यासोबत थांबायला सांगायच्या. काय बोलतेस तू?
अगं मला बघूनच तिची अशी अवस्था होते, तिला स्पर्श कसा करणार माझा? पण आहेच. पण त्यावरही एक आयडिया आहे माझ्याकडे. हे बघ, तिच्या समोर जाताना तुला फक्त तुझा चेहराच लपवायचा आहे आणि काही बोलायचं नाहीये. मग आपण एक काम करूया का? आपण तुझ्या चेहऱ्यावर काळा रंग लावूया किंवा तुझा चेहरा लपवूया. मग तू तू माझ्यासोबत तिच्याशी खेळायला लाग. हे बघ, खेळता खेळता तुमची मैत्री होईल आणि त्यातूनच तिला तुझा स्पर्श कळेल. एकदा का तिला तुझी ओळख पटली की आपलं कामच झालं आणि मग यापुढे तुला लपून बसायची किंवा चेहरा लपून ठेवायची गरजच नाही भासणार. मिस फायर, तू बरोबर बोलतेस. तू तू एक काम कर, तुझा प्लॅन सुरू ठेव. मी तू म्हणाल तसं करायला तयार. तू एक काम का नाही करत? तू या मिस फायरचा राया होऊन येऊ शकतोस ना तिच्या समोर. तुझा रंग थोडा सावळा करावा लागेल, तसं ती नाही ओळखू शकणार तुला.